माझा नेता इथं आलाय देवेंद्र फडणवीस साहेब, मी दुष्काळी पट्ट्यात नाही, तुम्ही दुष्काळी पट्ट्यात काय? आम्ही नानांची चळवळ बघितली शाळेत असताना की 13 दुष्काळी तालुक्यांना हक्काचं पाणी मिळालं पाहिजे. कोरेगाव, फलटण, मान, खटाव, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, जत, कवटेमंका, तासगाव, हातपाडी, खानापूर, पलूस, गडेगाव. तेव्हा लोकांना वाटायचं अरे पाणी आम्हाला मिळेल का नाही मिळेल. परंतु आज ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले, नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा या महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाचा दुष्काळी कलंक पुसण्याचं फार मोठं काम हे आपल्या सरकारने केलं. मित्रांनो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बारामतीकरांनी कधी पाण्याचा विचार केला नाही. बारामतीकरांनी नुसता त्यांच्या राजकारणाचा विचार केला, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा विचार केला. परवा शरद पवारांनी एक स्टेटमेंट दिलं, काय दिलं की देवेंद्र